नमस्कार मित्रांनो, बातमी न्यूज यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जसं आपण अग्निवीर योजनेबद्दलच्या फायदे आपण बघितले होते, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अग्निवीर योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्याला जी अग्निवीर योजना आहे त्या अग्निवीर योजनेच्या भरती प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्याची पात्रता, अग्निवीर जॉबची नियम आणि अटी, त्याच्या शर्ती, त्याचे वेतन, त्याच्यावरून मिळणारा विमा, भरती प्रक्रिया, त्याच्या स्टेप्स, ऑनलाईन परीक्षा, परीक्षेचे स्वरूप, गुण, नॉर्मलायझेशन, कट ऑफ, फेज 1, 2, 3, शारीरिक चाचण्या, त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या संदर्भातली संपूर्ण माहिती, इनटेक 01/2026ची जी भरती आहे त्या भरतीबद्दलची माहिती आणि त्याचा अर्ज कसा करायचा या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत आज जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अग्निवीर योजनेसाठी जी पात्रता आहे ती पात्रता आपण बघूया. वयोमर्यादा, जन्मतारीख 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2008च्या दरम्यानचा जन्म असायला पाहिजे. 2026 इनटेक जी जाहिरात 2026ची भरती आहे त्या भरतीच्या जाहिरातीनुसार 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2008च्या दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे या दोन्ही तारखा धरून ते या भरतीसाठी पात्र असणार आहेत. म्हणजे कमीत कमी वय अग्निवीरसाठी जे आहे ते 16.5 ते जास्तीत जास्त 21 वर्षापर्यंतची वयमर्यादा असते. 16.5 याच्यासाठी की आता समजा 2026ची जी भरती आहे ती भरती 2025मध्ये त्याचे ऑनलाईन फॉर्म भरले जात आहेत. म्हणून जे मुलं आता सध्या 16.5 वर्षाचे असतील ते 2026च्या भरतीसाठी फॉर्म भरू शकतात. म्हणजेच 2026मध्ये ते 17.5 वर्षाचे असतील. म्हणजे जेव्हा ते जॉईन करतील तेव्हा ते 17.5 वर्षाचे होतील. म्हणजेच जॉईनिंगच्या वेळेस वय 17.5 असलं पाहिजे. ठीक आहे. आणि मग त्यानंतर 6 महिन्याचं ट्रेनिंग त्यांना मिळतं आणि त्यानंतर ते 18 वर्षाची पूर्ण झाल्याच्यानंतर ऑन जॉब त्या ठिकाणी ते असतात. ठीक आहे. त्यानंतर जी इलिजिबिलिटी आहे ती आहे कॅन्डिडेट उमेदवार हा अविवाहित असला पाहिजे. पुरुष किंवा महिला दोघेही या पदासाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर उमेदवारांनी 4 वर्षाच्या ठरलेल्या सेवा कालावधीत विवाह न करण्याची हमी द्यायची असते. या व्यतिरिक्त शैक्षणिक पात्रता पण पाहूया. विज्ञान शाखेसाठी उमेदवारांनी मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि इंग्रजी या विषयासह 10वी-12वी इंटरमिजिएट परीक्षा दिलेली असली पाहिजे. किमान कमीत कमी 50% गुण ॲग्रिगेट त्याला मिळालेले पाहिजे आणि इंग्रजी या विषयामध्ये 50% गुणाची आवश्यकता आहे. त्या व्यतिरिक्त डिप्लोमा कोर्सेस जसं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ॲटोमोबाईल, कम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान ही जर कोर्स केलेले असेल, डिप्लोमा जर केलेले असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना 50% गुण ॲग्रिगेट असले पाहिजे आणि इंग्लिश हा विषय त्यांना त्या ठिकाणी शिकलेला असावा. त्याच्यामध्ये त्यांना 50% गुण आवश्यक आहे. जर इंग्लिश विषय त्यांना डिप्लोमामध्ये नसेल तर 10वीमध्ये त्यांना जे इंग्लिश विषय आहे त्याच्यात 50% गुण मिळणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त जे व्यावसायिक कोर्स केलेले विद्यार्थी असतील त्यांनी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स या विषयासह जर अव्यावसायिक विषय समाविष्ट असावेत. फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स हे विषय त्यांच्या कोर्समध्ये जर असतील तर त्याच्यात 50% ॲग्रिगेट त्यांना मिळाले पाहिजे आणि इंग्रजी विषयामध्ये त्यांना 50% गुण मिळणं आवश्यक आहे. जर समजा इंग्रजी विषय त्यांना नसेल तर मग 10वीला त्यांना इंग्रजी विषय जो होता त्याच्यात 50% गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखांसाठी इंटरमिजिएट समतुल्य परीक्षा म्हणजे 12वी, या 12वीमध्ये 50% गुण आवश्यक आहे आणि 12वीचे जे ॲग्रिगेट गुण आहेत ते 50% असावेत. त्यातही इंग्लिशमध्ये 50% गुण कंपल्सरी. 2 वर्षाचा व्यावसायिक जर अभ्यासक्रम केलेला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा 50% गुण ॲग्रिगेट आवश्यक आहे आणि इंग्रजी विषयामध्ये 50% गुणाची ही पात्रता कंपल्सरी आहे. आणि जर त्यांना इंग्रजी विषय नसेल त्या कोर्समध्ये तर 12वीला तर 10वीमध्ये जे इंग्रजी विषय होता त्याच्यामध्ये त्याला 50% गुण मिळणं गरजेचं आहे. डोमेसाईल सर्वात प्रथम ज्या राज्यात आपण राहत आहोत तिथलं डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याकडं असणं आवश्यक आहे. जी मुलं दलातील कर्मचाऱ्यांची मुलं असतील तर त्यांच्यासाठी COAFP नावाचं प्रमाणपत्र असते ते त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. अनिवार्य वैद्यकीय मानकी उंची, पुरुष उमेदवाराची उंची 152 सेंटीमीटर, महिला उमेदवाराची सुद्धा उंची 152 सेंटीमीटर गरजेचे. वजन, उंची आणि वयाच्या प्रमाणात असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर नियम आणि अटी आपण पाहू. अग्निवायू यांना भारतीय वायुदलात 4 वर्षाच्या कालावधीसाठी सामावून घेतले जाईल.
अग्निवीर वायू हे भारतीय वायुदलातील इतर विद्यमान पदांपेक्षा वेगळे असलेले एक स्वतंत्र पद असेल. वायुदलाला 4 वर्षाच्या सेवा कालावधीच्या पलीकडे अग्निवीर वायूला कायम ठेवण्याचे कोणतेही बंधन नाही. परंतु वायुदलाला 4 वर्षाच्या सेवा कालावधीच्या पलीकडे अग्निवीर वायूला कायम ठेवण्याचे बंधन जरी नसले तरी नियमित कॅडरमध्ये सामावून घेण्यासाठी त्याला अर्ज करता येतो. आणि जे त्यांचा परफॉर्मन्स असेल, सेवा कालातील कामगिरी असेल, त्या कामगिरीच्या निकषाच्या आधारे 25% अग्निवीरांना नियमित सामावून घेतलं जातं. त्यानंतर अग्निवीर वायूंना कोणत्याही प्रकारच्या ग्रॅच्युइटी किंवा पेन्शन संबंधित लाभांचा अधिकार मिळत नसतो. या योजनेखाली समावेश असलेल्या अग्निवीर वायूंना 4 वर्षाच्या सेवा कालावधीनंतर सेवामुक्त झाल्यानंतर माजी सैनिक हा दर्जा मिळत नसतो. अग्निवीर वायूंना त्यांच्या 4 वर्षाच्या सेवा कालावधीत सेना, नौदल, वायुदलाच्या कमिशनिंगसाठी कोणत्याही परीक्षेत सामील होण्यास परवानगी दिली जात नसते. अग्निवीर वायूचे वेतन आणि भत्ते आपण बघू. प्रथम वर्ष जेव्हा तो जॉईन करतो, पहिल्या वर्षात त्याला पहिल्या वर्षी जी पेमेंट असते ती मासिक पगार 30,000 रुपयापासून सुरुवात होते. त्याच्या हातामध्ये इन हँड 21,000 रुपये त्याला मिळतात. कॉर्पस फंडमध्ये त्याचे 9,000 रुपये जातात आणि सरकारी फंडसुद्धा 9,000 रुपये जमा होत असतो कॉर्पस फंडमध्ये. हा कॉर्पस फंड जेव्हा तो 4 वर्ष पूर्ण करतो त्याच्यानंतर त्याला एकंदरीत मिळत असतो. अग्निवीर जेव्हा द्वितीय वर्षात जात असतो त्यावेळेस त्याला 33,000 रुपये महिना सुरू होतो. त्या ठिकाणी त्याला इन हँड 23,100 रुपये हातात पडतात. 9,900 रुपये कॉर्पस फंडमध्ये जातात त्याचे आणि 9,900 रुपये गव्हर्नमेंट त्या ठिकाणी कॉर्पस फंडमध्ये टाकतं. तृतीय वर्षामध्ये 36,500 रुपये मंथली सॅलरी त्याला सुरू होते. त्याच्यामध्ये 25,550 रुपये त्याला हातात मिळतात. 10,950 रुपये त्याचे कॉर्पस फंडमध्ये जातात. तेवढेच रक्कम 10,950 गव्हर्नमेंट त्याच्या कॉर्पस फंडमध्ये टाकत असतं. चतुर्थ वर्ष म्हणजे चौथ्या वर्षी त्याला 40,000 रुपये महिना सुरू होतो. त्याच्यामध्ये 28,000 रुपये त्याला मंथली सॅलरी इन हँड मिळते. आणि त्यापैकी 12,000 रुपये कॉर्पस फंडमध्ये त्याची जातात. तेवढीच रक्कम भारत सरकार त्याच्या कॉर्पस फंडमध्ये टाकत असतात. म्हणजे एकूण 4 वर्षामध्ये कॉर्पस फंडमध्ये त्याचे स्वतःचे 5,02 लाख जमा होतात. तेवढीच राशी गव्हर्नमेंट 5.02 लाख रुपये त्याच्या कॉर्पस फंडमध्ये टाकत असते. म्हणजेच एकूण 4 वर्षाच्या नंतर त्याला जी लमसम अमाऊंट मिळत असते कॉर्पस फंड तो 10.04 लाख रुपये मिळत असतो. आता याच्या व्यतिरिक्त अग्निवीर वायूंना विमा आणि अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र जे मिळतं त्याच्याबद्दल बघूया. अग्निवीर वायूंना भारतीय वायुदलात 4 वर्षांच्या सेवा कालावधीत 48 लाखांचे नॉन कॉन्ट्रिब्युटरी जीवन विमा संरक्षण दिलं जातं. म्हणजे याच्यामध्ये कुठलाही त्याला प्रीमियम भरायचा नसतो, परंतु त्याला 48 लाख रुपयाचा जीवन विमा मिळत असतो. 4 वर्षाचं अग्निवीरचं कार्य पूर्ण कंप्लीट केल्याच्यानंतर त्याला सेवा कालावधीच्या शेवटी अग्निवीर वायूंना त्यांच्या सेवा कालावधी दरम्यान प्राप्त झालेल्या कौशल्य आणि प्रावीण्य पातळीचे तपशीलवार कौशल्य प्रमाणपत्र प्रदान केले जाते. आता आपण बघूया जे अग्निवीर वायूसाठी ऑनलाईन अर्ज केला जातो तो ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर ज्या स्टेप्स असतात, म्हणजे आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते शेवटी पाहणार आहोत. पण जी निवड प्रक्रिया आहे ती निवड प्रक्रिया आपण आता इथे जाणून घेऊ. परीक्षेची क्रमवारी. सर्वात अगोदर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज आपल्याला जॉबसाठी करायचा आहे. जेव्हा त्याच्या व्हॅकन्सी निघतात त्या पद्धतीने, जशी सध्या 01/2026साठी जाहिरात आलेली आहे आणि त्याचा आपण शेवटी पाहणार आहोत ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि त्याच्या सर्व बाबी. परंतु आता सध्या आपण हे पाहणार आहोत की भरती प्रक्रिया कशी केली जाते. परीक्षेची क्रमवारी आपण पाहू. सर्वात अगोदर ऑनलाईन परीक्षा घेतली जाते फेज 1मध्ये. त्यामध्ये अर्हताप्राप्त उमेदवारांना परीक्षा सुरू होण्याच्या 48 ते 72 तास हॉल तिकीट मिळतं. त्या ॲडमिट कार्ड त्याला जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती https://agnipatvayu.cdac.in या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करायचं आहे. त्याच्यानंतर परीक्षेचं स्वरूप जे असणार आहे ते असणारे विज्ञान विषय ज्याचा असेल त्याला ऑनलाईन परीक्षेत एकूण कालावधी 60 मिनिटाचा असेल. त्यामध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी यांचा समावेश असेल. जे 10+2 CBSE पॅटर्ननुसार तो पेपर असणार आहे. विज्ञान विषय वगळता आता ज्याचा विज्ञान विषय नाही त्याने जसा फॉर्म भरला असेल, आता जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरतो तो फॉर्म भरतानाच आपल्याला हे पर्याय तिथे निवडायचे असतात. ज्याचा विज्ञान विषय असेल तो विज्ञान विषय निवडेल, ज्याचा विज्ञान विषय नसेल तो विज्ञान विषय निवडणार नाही. तर त्या पद्धतीने ज्याचा फॉर्म असेल त्या पद्धतीची त्याला पेपर त्या ठिकाणी मिळणार आहे. तर विज्ञान विषय ज्याचा नसेल त्यांना ऑनलाईन परीक्षेत एकूण कालावधी 45 मिनिटाचा मिळेल. त्याच्यामध्ये इंग्रजी आणि CBSE पॅटर्ननुसार तर्कशक्ती व सामान्य ज्ञान या विषयावर प्रश्न विचारले जातील.
आता विज्ञान विषय वगळता हे दोन्ही विषय जर वगळता जो ऑप्शन निवडलेला असेल त्याला ऑनलाईन परीक्षेत एकूण कालावधी 85 मिनिटाचा असेल आणि त्यामध्ये भौतिकशास्त्र, गणित, इंग्रजी याच्यामध्ये 10+2 CBSE अभ्यासक्रमानुसार म्हणजे CBSE पॅटर्ननुसार तर्कशास्त्र आणि सामान्य ज्ञान या सर्व विषयावरती एक्झाम होतील. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेसाठी अंक वितरण म्हणजे परीक्षेमध्ये मिळणारे गुण आपण पाहू. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 1 गुण मिळतो त्या ठिकाणी आणि जर प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर साहजिकच त्याला गुण मिळणार नाही. आणि जर समजा चुकीचं उत्तर दिलं तर त्या चुकीच्या उत्तरासाठी एका चुकीच्या उत्तराला 0.25 1/4 मार्क त्या ठिकाणी कमी होणार. गुणांचे सामान्यीकरण आता जी पहिली ऑनलाईन चाचणी घेतली जाते त्या ऑनलाईन चाचणीच्या गुणांचं सामान्यीकरण केलं जातं, कारण वेगवेगळ्या स्टेजमध्ये एकाच दिवशी सर्व मुलांचे पेपर होत नसतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळा पेपर येत असतो प्रत्येक बॅचला. तर त्याच्यामुळं त्या कोणाला अवघड किंवा कोणाला सोपा पेपर येईल. तर त्याचं नॉर्मलायझेशन करण्यासाठी स्टार फेज 1च्या परीक्षेत उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांचे सामान्यीकरण केले जाते. त्या सामान्यीकरणाची जी काही प्रक्रिया किंवा त्याची जी काही सूत्र असेल त्याची माहिती https://agnipathvayu.cdac.in या वेबसाईटवर त्यांनी दिलेली आहे. फेज 2 परीक्षेसाठी शॉर्ट लिस्टिंग राज्यभर पद्धतीने केली जाते. आता ज्या काही स्टेट वाईज वॅकन्सी असतील त्याच्यानुसार त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट केल्या जातात कॅन्डिडेट कास्ट कॅटेगरीनुसार आणि त्यांची वेगळी मेरिट लिस्ट लागते आणि शॉर्टलिस्टिंगची वेगळी कट ऑफ लागते. त्या कट ऑफनुसार आपल्या लॉग इनला आपले गुण आणि आपण पात्र ठरलो की नाही हे आपण पाहू शकतो. याच वेबसाईटवरती लॉग इन करून आपल्याला ती संपूर्ण माहिती मिळते. फेज 2 राज्यभर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांच्या निवडलेल्या डोमेसाईल कॅटेगरीनुसार फेज 2 परीक्षेसाठी नवीन प्रवेशपत्र त्यांच्या नोंदणी केलेल्या ईमेल आय डीवर पाठवले जाईल. आता जी मुलं पहिल्या चाचणीमध्ये पास होतील त्यांना सेकंड फेजसाठी जे हॉल तिकीट आहे ॲडमिट कार्ड आहे ते त्यांच्या लॉग इनला किंवा त्यांच्या ईमेलवर पाठवलं जातं किंवा त्यांनी https://agnipathvayu.cdac.in या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून हॉल तिकीट डाउनलोड करता येतं सेकंड स्टेजसाठी. सेकंड फेजवर हजर राहताना सेकंड फेजलाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची सुद्धा प्रक्रिया केली जाते. त्याच्यामुळे त्यांना तिथे सेकंड फेजला जात असताना जे काही डॉक्युमेंट्स आहेत आवश्यक ते डॉक्युमेंट सोबत नेणं गरजेचं आहे. त्यात सगळ्यात पहिलं तर फेज 2साठी प्रवेशपत्र जे आहे ॲडमिट कार्ड ते रंगीत प्रिंटआउट त्याला सोबत न्यायचे आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्यानंतर डाउनलोड केलेली जी प्रिंट आहे आपण जेव्हा फॉर्म भरतो फॉर्म भरल्याच्यानंतर जी प्रिंट काढतो त्याचीसुद्धा प्रिंट आपल्यासोबत न्यायची असते रंगीत कलरमध्ये. त्याच्यानंतर HB पेन, रबरी शार्पनर, ग्लू स्टिक, स्टॅपलर इत्यादी साहित्य जसं लेखनासाठी काळा निळा बॉल पेन. त्याच्यानंतर 8 प्रतिकृत पासपोर्ट साईज फोटो. आता जे फोटो आपण ऑनलाईन फॉर्म भरताना वापरला असेल तेच आपल्याला 8 फोटो या ठिकाणी घेऊन जायचे असतात. याच्या व्यतिरिक्त मूळ कागदपत्र आपले जे डॉक्युमेंट्स आहेत आणि त्याच्या 4 प्रती छायांकित प्रत आपल्याला सोबत न्यायचे असतात. जसं 10वी 12वी ग्रॅज्युएशन वगैरे जे काय झालं असेल तुमच्या एज्युकेशन त्या शैक्षणिक पात्रतेचे डॉक्युमेंट्स डोमेसाईल वगैरे हे सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या 4 प्रती आपल्यासोबत त्या ठिकाणी घेऊन जायच्या असतात सेकंड फेजसाठी. त्यानंतर या सर्व ज्या प्रती आहेत 4 या सर्व स्वप्रमाणित म्हणजे स्वसाक्षंकित केलेल्या पाहिजे. त्याच्यावर आपण स्वतः अटेस्टेड म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेल्या पाहिजे. याच्या व्यतिरिक्त फेज 2ला हजर राहताना COAPF आता जी मुलं समजा ज्यांचे वडील याच्यामध्ये वायुदलात होते त्या मुलांसाठी COAPF प्रमाणपत्र असते तर ते सुद्धा त्यांना घेऊन जाणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी ज्या मुलांच्या शरीरावरती टॅटू वगैरे असलेले त्या टॅटूचं छायाचित्र त्यांना काढून नेणं आवश्यक आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्या मुलांनी NCC हा पर्याय निवडलेला असेल ABC सर्टिफिकेट वगैरे जे काही टाकलं असेल त्यांनी ती सर्टिफिकेट सोबत घेऊन जाणं आवश्यक आहे. त्याच्या 4 प्रती झेरॉक्स सोबत नेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर कुठल्याही परिस्थितीत उमेदवारांना फेज 2 चयन परीक्षेत शैक्षणिक गुणपत्रिका उत्तीर्ण प्रमाणपत्र आणलं जर नसेल तर त्या स्थितीत प्रवेश दिला जाणार नाही आहे. त्यानंतर ही झाली सेकंड स्टेज. या सेकंड स्टेजमध्ये पुन्हा ऑनलाईन एक्झाम होईल. त्या ऑनलाईन एक्झामच्या निकालानंतर ऑनलाईन चाचणीत जर तुम्ही पास झालात सेकंड फेजमध्ये तर PFT शारीरिक फिटनेस चाचणीसाठी तुम्हाला बोलवलं जातं. तर उमेदवारांची नावे CASB वेब पोर्टलवर जसं की https://agnipathvayu.cdac.in वर प्रदर्शित केली जातात आणि ठराविक तारखेला त्यांना शारीरिक फिटनेस चाचणी PFTसाठी अनुकूलता चाचणीसाठी आणि त्याच्यानंतर होणारी अनुकूलता चाचणी ॲडॅप्टेबिलिटी टेस्टसाठी बोलवल्या जातात. तर आता आपण जी शारीरिक फिटनेस चाचणी PFT ज्याला म्हणतात ते आपण PFT 1 आणि PFT 2 ह्या 2 स्टेजमध्ये ही PFT घेतली जाते ती पाहूया.
PFT1मध्ये 1.6 किलोमीटर रनिंग असते. हे रनिंग पुरुषांसाठी 7 मिनिटाचा वेळ दिलेला असतो. 7 मिनिटाच्या आत पुरुष उमेदवाराने 1.6 किलोमीटरचं अंतर कापायचं असते आणि जेवढा कमी वेळात तो कापेल तेवढे त्याला गुण जास्त मिळतील. महिलांना 8 मिनिटाचा वेळ असतो, त्यांनाही तसंच जेवढा कमी वेळ ते घेतील तेवढे मार्क्स त्यांना जास्त मिळतील. PFT2 सेकंड फेजमध्ये जे मुलं पहिल्या फेजमध्ये पास होतील PFTच्या ते सेकंड फेजसाठी पात्र ठरतील. ते PFT2मध्ये पाहू आपण. पुरुष उमेदवारांना PFT2 म्हणजे जी शारीरिक चाचणी आहे 2 PFT2 त्याच्यामध्ये पुरुषांसाठी 10 पुशअप्स असतात 1 मिनिटामध्ये आणि ही टेस्ट जी आहे ती रनिंगनंतर 10 मिनिटाचा ब्रेक दिला जातो, त्याच्यानंतर लगेच घेतलं जाते. त्यानंतर पुशअप्स घेतल्याच्या नंतर पुन्हा 2 मिनिटाचा ब्रेक दिला जातो आणि 10 सिटअप्स त्या ठिकाणी 10 सिटअप्सची टेस्ट घेतली जाते, त्याला केवळ 1 मिनिट दिला जातो. आता ही 10 सिटअप्सची जी चाचणी आहे ती झाल्याच्यानंतर 2 मिनिटाचा ब्रेक दिला जातो आणि लगेच 20 स्क्वॉट्सची तुमची 1 मिनिटाची चाचणी घेतली जाते. अशा पद्धतीने पुरुष उमेदवारांना ही मानक आहे आणि महिलांसाठी 10 सिटअप्स आहेत रनिंगच्या नंतर. रनिंगमध्ये पात्र ठरल्यानंतर 1 मिनिट 30 सेकंदाचा वेळ त्यांना मिळतो आणि रनिंगनंतर 10 मिनिटाच्या ब्रेकनंतर लगेच त्यांना 10 सिटअप्सची चाचणी द्यावी लागते, जी त्यांना 1 मिनिट 30 सेकंदामध्ये पूर्ण करायची असते. त्याच्यानंतर 2 मिनिटाचा ब्रेक ते देतात आणि पुन्हा मग सिटअप्सच्या 2 मिनिटाच्या ब्रेकनंतर 15 स्क्वॉट्सची चाचणी 1 मिनिटात महिलांसाठी त्यांना द्यावी लागते. अनुकूलता चाचणी आपण पाहू. PF2 जी आहे PFT2 ही चाचणी शारीरिक चाचणी झाल्याच्यानंतर अनुकूलता चाचणी 1 फेज 1 याच्यासाठी मुलांना पात्र ठरवलं जातं. ते जे मुलं पात्र ठरतील त्यांना फिजिकल फिटनेस टेस्ट पास करणाऱ्या सर्व उमेदवारांना अनुकूलता चाचणी 1 म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह प्रकारची जी लेखी चाचणी असते ती द्यावी लागते. त्या चाचणीचे उद्दिष्ट हे की उमेदवाराच्या भारतीय हवाई दलातील कार्यासाठी उपयुक्ततेचे मूल्यांकन करणे, ज्यामध्ये विविध भौगोलिक प्रदेश, हवामान आणि कार्यात्मक परिस्थितीमध्ये तैनात होणे समाविष्ट आहे. की वेगवेगळ्या ज्या हवामान आणि परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तो विद्यार्थी तग धरू शकेल का, अशा प्रकारची ती चाचणी असते, ती लेखी स्वरूपात घेतली जाते. त्यानंतर ती चाचणी पास झाल्यावर अनुकूलता चाचणी 2 नंबरची घेतली जाते. त्याच्यामध्ये पण अनुकूलता चाचणी 1 पास करणाऱ्या सर्व उमेदवारांना अनुकूलता चाचणी 2 द्यावी लागेल, जी लागू असलेल्या धोरणानुसार घेतली जाईल. अनुकूलता चाचणी 2 ही त्या उमेदवारांचा निवड करण्यासाठी आहे जे भारतीय हवाई दलाच्या वातावरणाशी जुळून घेऊ शकतात आणि सैनिक जीवनशैलीशी समायोजित होऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर फेज 3 ही वैद्यकीय तपासणीची शेवटची चाचणी आहे. याच्यामध्ये जे काही मानक आहे वैद्यकीय तपासणीचे त्यानुसार वैद्यकीय चाचणी म्हणजे मेडिकल त्या ठिकाणी केलं जातं. ही फेज 3 आहे. आता अर्ज कसा करावा हे आपण पाहू. सर्वप्रथम आपण जी वेबसाईट पाहिली https://अग्निपथवायू.cdac.in या वेबसाईटवर जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे. ही वेबसाईट ओपन करून आता अर्ज करत असताना आपल्याला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सोबत असणं आवश्यक आहे. सर्वात अगोदर तर आधार कार्ड आपल्याला जवळ असणं आवश्यक आहे. आधार कार्डचा नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे. आधार कार्ड स्कॅन अपलोडसुद्धा करावं लागू शकतं. आवश्यक दस्तावेज आपण पाहू. 10वी मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र आपलं सोबत असणं आवश्यक आहे. मार्कशीट आणि त्याची प्रमाणपत्र. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट आणि जे COAFP प्रमाणपत्र ज्यांना लागू आहे ते सोबत असलं पाहिजे. 12वीची गुणपत्रिका आणि बोर्ड सर्टिफिकेट असेल तर ते. त्यानंतर ज्यांचं अभियांत्रिक डिप्लोमा वगैरे झाला असेल तर तो त्यांचा सोबत असला पाहिजे. ज्यांचं पॉलिटेक्निकलमधला असेल तर तो इंटरमिजिएट मॅट्रिक गुणपत्रिका जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ते डॉक्युमेंट्स, गुणपत्रिका आणि त्याची बोर्ड सर्टिफिकेट सोबत असली पाहिजे. त्यानंतर 2 वर्ष व्यावसायिक कोर्सचे ज्यांनी केलेलं असेल त्याची गुणपत्रिका आणि ज्यांच्याकडे 12वीला सपोज नसेल इंग्रजी विषय तर 10वीची मार्कशीट वगैरे तिथं कंपल्सरी लागणार आहे. उच्च शिक्षण व पात्रता अधिक कौशल्य प्रमाणपत्र जर असेल तर ते सुद्धा सोबत ठेवायचे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र. आता हे पासपोर्ट आकाराचा जो फोटो आहे हा या फोटोची एक पर्टिक्युलर त्यांनी क्रायटेरिया दिलेलं आहे. एक पाटी आपल्याला ब्लॅक स्लेट घ्यायची, म्हणजे जी पहिल्या दुसऱ्या वर्गाच्या मुलाची पाटी असते त्या पाटीवरती खडूने आपलं नाव लिहायचं आहे कॅपिटल अक्षरामध्ये विद्यार्थ्यांनी आणि त्याच्यावरती ज्या तारखेला तुम्ही फोटो घेत आहात ती तारीख त्या नावाच्या खाली टाकायची. ती पाटी छातीच्या समोर धरून
विद्यार्थ्याचा फोटो घेऊन तो फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा असतो या अर्जामध्ये. तर ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची फॉर्म भरताना, जेणेकरून तुमचा जो लेटेस्ट फोटो आहे, कारण त्यांना लेटेस्ट फोटो तुमचा हवा आहे आणि तो मिळण्यासाठी ही अट ठेवण्यात आलेली आहे. म्हणून ही पाटी जी आहे ती पाटीवरती नाव लिहून तारीख टाकून आपला फोटो त्या ठिकाणी अर्जात टाकणं आवश्यक आहे. आता तो फोटो जो आहे त्याची एक साईज आहे 10 ते 50 KB पर्यंत त्याची साईज करायची, तेव्हाच तो अपलोड होईल त्या ठिकाणी ऑनलाईन अर्जामध्ये. त्यानंतर डाव्या हाताचा अंगठा तुमचा लागणार आहे, त्याची साईज 10 ते 50 KB असली पाहिजे. उमेदवाराचे स्वाक्षरीचे चित्र, स्वाक्षरी तुमची जी साईन आहे ती पण लागेल फॉर्म भरण्यासाठी, तर 10 ते 50 KBची त्याचं साईज असणार आहे. जर मुलं जसं की आता वय कमी जसं असेल 16.5 वर्ष वगैरे, तर त्या केसमध्ये पालकांची स्वाक्षरीसुद्धा लागणार आहे, तर त्याची पण साईज 10 ते 50 KBच्या आत असली पाहिजे. आता जी अग्निवीर वायू एक्झाम आहे, या एक्झामसाठी लागणारी परीक्षा फीसुद्धा याला आहे, तर ती आहे ₹550 प्लस GST चार्जेस. आणि ही फी आपल्याला ऑनलाईन पे करायची असते. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ही पेमेंट आपल्याला करता येते ऑनलाईन फॉर्म भरतानाच. आता जे दरवर्षी ही जाहिरात येते अग्निवीर वायूची, आता सध्या इंटेक 01/2026ची जाहिरात आलेली आहे. तर याची ऑनलाईन नोंदणीची तारीख 7 जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्यासाठी. 27 जानेवारी 2025 ही त्याची शेवटची तारीख आहे. आणि ऑनलाईन परीक्षा जी याची घेतल्या जाईल ती 22 मार्च 2025पासून पुढे घेतलं जाईल. त्याची हॉल तिकीट त्या पद्धतीनं आपल्या ईमेल IDवर आणि वेबसाईटवरती मिळतात. अधिकृत वेबसाईट जसं की मी सांगितलं https://agnipath-vayu cdac.in ही वेबसाईट आहे. इतर संबंधित माहिती जाहिरातीसाठी आणि ज्या भरती प्रक्रियेतल्या इतर स्टेप्स आहेत त्या सगळ्या आपल्याला या वेबसाईटवरून घेता येतात. जसं की इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. हा जो प्रकल्प आहे किंवा आमचे जे प्रयत्न आहेत माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची, हे जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.